नाशिकच्या येवल्यात इंधनाचा तुटवडा. पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्या. डिझेलच्या तुटवड्यामुळे शेती कामं रखडली आहेत. खरीपाच्या तोंडावर शेती कामं ठप्प होत आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे. नाशिकच्या येवल्यामध्ये आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो सध्या शेतीच्या मशागतीचे काम सुरू आहे आणि मशागत सुरू करण्यात ट्रॅक्टरला डिझेल लागतं आणि हे डिझेल शेतकऱ्यांना पूर्वी 35-35 लिटर डिझेल एका ड्रम मध्ये मिळायचं, मात्र आता केवळ 5 लिटर डिझेल मिळतंय आणि शेतकरी यामुळे नाराज आहेत, कारण की शेतीच्या मशागतीची कामे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. काय दादा, आता तुम्हाला डिझेल पूर्ण मिळतंय का? शेतीची मशागत कामं होत आहे का? नाही होत. काय 5 लिटर डिझेल आमचं काय होणार आहे? आम्ही एका टायमाला 25-25 30 लिटर डिझेल नेणार आहे माणसं आहे. आता 5 लिटर डिझेल घेऊन जायचं. आमची शेती आहे समजा इकडून 25 किलोमीटर अंतरावर. ट्रॅक्टर आणायचं न्यायचं परवडेल का आम्हाला? असं 5 लिटर आम्ही हे इकडून मागचं जे सरकार होतं त्या काळात आम्ही ट्रॅक्टर किंवा ड्रम भरून डिझेल नेत होतो. तरी पण आम्हाला आता आमची परिस्थिती जर अशीच जर राहिली तर हे मोदी सरकार 2014 साली आलं तर जर आतापर्यंत आता 12 वर्षाचं जेवढं सरकारनं आम्हाला टेकवलं तर आम्हाला अशी परिस्थिती येईल का आमच्या बापदादांनी जशी बैलांनी शेती केली तशी शेतीची परिस्थिती होईल. आमच्या वडलोपार्जित जशी पूर्वी बैलांनी शेती केली जायची, पारंपरिक शेती केली जायची, तशी परिस्थिती आता पुन्हा आमच्यावर आलेली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावं, शेतकऱ्यांना तरी जास्तीत जास्त डिझेल पुरवठा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक.